आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय झालं? काकू काकू मी कसं सांगू तुम्हाला हेच मला कळत नाहीये हो. जे काही सांगायचं सरळ सांग ना. रडत सांगायची गरज नाहीये. तिला रडायला हवं, ती तर रडत नाहीये. तू तरी नीट सांग काय झालंय. हे बघ अंजली, भैरवी आणि जानकी दोघेही तुला विचारतात काय झालं म्हणून. तर ते प्लीज लवकर सांग, उगाच आमचं टेन्शन वाढवू नकोस. प्लीज तुम्ही सगळे ना यात सईला अजिबात दोष देऊ नका. तिची यात काहीच चूक नाहीये. मी सईला लहानपणापासून ओळखते. ती अशी नाहीये हो. या सगळ्या विक्रम प्रकरणात ना सईची काहीच चूक नाहीये. अंजली, पण तू बहिणीची बॅग घेऊन का आलीयस? अंजली सांग ना काय झालंय. अंजली, देवांश सर काही बोललेत का तुला? सांग ना. सई सई अगं सई मी तुला लहानपणापासून बघितलंय. तुझ्या आयुष्यातला सगळा स्ट्रगल बघितलाय मी. प्रत्येक वेळी तू सगळ्यांना हेल्प केलीस, पण तुझ्या हेल्पची जेव्हा वेळ आली ना तेव्हा सगळ्यांनी हात वर केले. सगळ्यांचं काय, मी तरी कोण आहे बोलणारी. मी पण तर खूप वाईट वागलीये ना ग तुझ्याशी. तर सगळ्याचं खूप वाईट वाटतंय सई मला. सई तुला कोणीच समजू नाही शकलं ग सई. नॉट इव्हन देवांश. म्हणजे अंजली काय झालंय मला नीट सांग. देवांश सर काही म्हणालेत का तुला? काही बोललेत का? तू शांत बसू नको, प्लीज सांग ना काय झालंय. सॉरी सई, पण देवांशला तू त्यांच्या लाईफ मध्ये नकोयस आता. काय? तोंड सांभाळून बोल अंजली. देवांशच्या आयुष्यात सईचं काय स्थान आहे ते आम्हाला चांगलंच माहिती आहे. आणि काहीही झालं तरी त्याला धक्का लागणार नाही. देवांशला आणि सईला कोणीच वेगळं करू शकणार नाही. हो काकू, आय नो, माझी तीच इच्छा आहे. पण तू विक्रम आहे ना. त्या विक्रमचं नाव देखील घेऊ नकोस या घरात. देवांशने तुला काय सांगितलं ते स्पष्टपणे आम्हाला सगळ्यांना कळेल असं सांग. आजचे ऑफिसर आले होते. त्यांनी जे काही सांगितलं ते देवांशला पटलंय का सई? त्यांना असं वाटतंय की सईचं आणि विक्रमचं. ए, तोंडाला येईल ते बरळू नकोस हा. माझा देवांश इतक्या हलक्या कानाचा नाहीये की कोणीही काही येऊन सांगेल आणि तो लगेच त्याच्यावर विश्वास ठेवेल. एक्झॅक्टली. विक्रमने येऊन सांगितलं त्यावर विश्वास नाही ठेवला देवांश. पण ऑफिसरने जे सांगितलं त्यावर विश्वास बसला त्याचा. कोणावर विश्वास ठेवायचा, कोणावर विश्वास ठेवायचा नाही हे देवांशला खूप चांगलं कळतं. आणि काकू, मी त्यांना खूप समजवण्याचा पण प्रयत्न केला, पण ते खूप चिडले होते हो. त्यांनी नाही ऐकलं सई माझं काहीच. त्यांनी सईला कायमचं माहेरी जायला सांगितलंय. काय? सई
ताई बाळा काहीतरी गैरसमज होतोय बघ. देवांश असं कधीच बोलणार हो, नाही. असं नाही बोलणार तो. आणि आपण जाऊन त्याच्याशी बोलूया ना. हा वहिनी खरंच मम्मा बरोबर बोलते. तू दादाशी एकदा बोल ना. दादा असा बोलला, अनबिलिव्हेबल यार. नाही नाही अगं, माझाही विश्वास नाहीये याच्यावर. देवांश असं बोलणं शक्यच नाही. दादा दादा फर्स्ट ठेवायचा प्रश्नच येत नाहीये. अंजलीच्या हातातली सईची बॅगच देवांशचा काय डिसिजन आहे हे सरळ सरळ सांगते. नाही नाही ते सगळं ठीक आहे, पण मला वाटतं की आपण जाऊन देवांशी बोलायलाच हवं. हो आपण बोलूया ना त्याच्याशी. दादा 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 थांब जरा. देवांश ऑलरेडी किती त्रासात आहे आणि त्याने डिसिजन घेतलाय ना, मग आपण सगळ्यांनी मिळून त्याचा डिसिजनचा रिस्पेक्ट करायला हवा. मी काय गसई, इतके दिवस मी तुला सांगते जा बाई हे घर सोडून जा, आता ऐकत नाही तू. पण आता आता तुझा नवरा देवांश स्वतः तुला सांगतोय. तर आय डोंट थिंक तुझ्याकडे दुसरा कुठला ऑप्शन आहे. नाही नाही देवांश चुकतोय. घरच्या लक्ष्मीला असं घराबाहेर काढतं का कोणी? कोण तो माणूस येऊन काहीतरी सांगतो आणि याचा विश्वास लगेच डगमगतो? इतकं तकलादू असतं का नातं? नाही मी असं करते, मी बोलते जा. त्याच्याशी, मी समजवते त्याला. काकू नाही, देवांशने कोणालाही वर जायला नाही सांगितलं. ते म्हणाले की कुणी त्यांना भेटायला किंवा बोलायला जरी गेलो तर तर ते हे घर सोडून जातील. काय? मी आई आहे त्याची. मी मला हवं तेव्हा देवांशला जाऊन भेटू शकते. तो हक्क आहे माझा. त्याला सांगणं, त्याला समजवणं हे माझं कर्तव्य आहे. वाट सोड माझी. आई थांबा. सई प्लीज देवांश सरांना कुणीही काही बोलायला जाऊ नका. अगं नाही, त्यांचा निर्णय झालाय ना, तर तो आपण मान्य करायला हवा. आणि त्यांचा जर माझ्यावर विश्वासच नाहीये तर मी इथे थांबून काय करू? त्यांची इच्छा आहे ना इथून निघून जावं. जाते मी इथून. आणि आई, मुळात ज्या संसारात विश्वासच नसतो ना, तो संसार संसार नसतो, तर ती फक्त तडजोड असते. असं काही नाहीये ग बाळा. हे बघ, तुला माहितीये ना देवांची तब्येत आता ठीक नाहीये की नाही, आणि त्यात हे सगळं घडतंय. त्याची मनस्थिती ठीक नाहीये ग, आणि रागाच्या भरात बोलला असेल तो. मी आहे ना, मी समजवते त्याला. नाही, देवांश सरांना मी इथे राहणं मान्य नसेल ना, तर इथे थांबण्यात काहीच अर्थ नाहीये. नाही ऐक सई, हे बघ तू शहाणी आहेस ना, समजूतदार आहेस की ते तू. असं तडकाफडकी कुठचाच निर्णय घ्यायचा नसतो बाळा. थोडासा विचार कर अजून. वहिनी वहिनी, कंट्रोल युअर इमोशन्स. किती वेळा सांगू मी तुम्हाला, देवांशने डिसिजन घेतलाय. प्लीज आपण सगळे मिळून त्या डिसिजनचा रिस्पेक्ट करूया. ऐक माझं. मी काय ग इतक्या वेळा तुला सांगते जा, ऐकू येत नाही काय? निघ नाही करू. किती वेळ थांबणार आहेस इकडे? देवांशला तुला बघायचं नाहीये, त्याला तू त्याच्या नजरेसमोरही नको आहे. एक काम करते, मीच हे घर सोडून जाते आता. सई, अगं मला हेल्प म्हणून इथे घेऊन आलीस, आणि मी आल्यापासून तुझंच लाईफ स्पॉइल झालंय का? नाही, आता मी नाही थांबत इथे. मी जाते सई. थांब अंजली. प्लीज स्वतःला दोष देऊ नकोस. हे बघ, या सगळ्यात तुझा काही संबंध नाहीये. देवांश सरांना माझं तोंडच बघायचं नाहीये, तर मी ते थांबून काय करू?
मी जाते. अगं पण सई प्लीज थांब, ऐक माझं. हे बघ दादा आत्ता स्ट्रेस मध्ये ना, म्हणून तो तुझ्याशी असं बोलला असेल. त्याचा राग शांत झाला ना की तो स्वतःहून येऊन तुझ्याशी बोलेल. खरंच. हो बाळा, आणि आपण देवांशला थोडासा वेळ देऊया. त्याचा गैरसमज आपण सगळे मिळून दूर करूया. नाही आई, एकदा का नवरा बायकोच्या विश्वासाला तडा गेला ना, काय उगाच अति बोलू नकोस. देवांशला हिच्या आधारा बिदाराची काही एक गरज नाही. त्याला सपोर्ट करायला त्याची ही आई खंबीर आहे. आणि देवांशचं ना हिच्याशी लग्न होण्याआधी सुद्धा आयुष्य उत्तम चाललं होतं. आणि मला खात्री आहे एकदा का ही आयुष्यातून निघून गेली ना की त्याच्या आयुष्यात अजून भरभराट होईल. मला ना खरं तर वहिनी हे कळतच नाहीये, तू तुझ्याच मुलाच्या सुखाच्या आड का येतेस? मॅडम, मी तुम्हाला देवांश सरांच्या आयुष्यातली अडचण का वाटते ना, मला खरंच कळत नाही. पण मी खरं सांगते, देवांश सरांचं भलं व्हावं ना यासाठी मी देवाला रोज प्रार्थना करते. अगं बाई, तू प्रार्थना बिर्थना करू नकोस ग. नकोय तुझे उपकार. एक मिनिट, हे जे आता काही बोलतेस ते सगळं खोटं आहे ना? नाही, कारण तुला खोटं बोलायची सवय आहे, बरोबर? मी हे करते, मी ते करते, हे सगळं खोटं आहे. आणि हे जे काही रडून दाखवतेस ना, हे असं रडून तू घरच्यांना फसवू शकत असशील. मी नाही फसणार. तू जे काही वागलीयस, जे केलंयस ना, त्यानंतर खरं तर मी तुला पोलिसांच्या ताब्यात द्यायला हवं होतं, पण नाही केलंय. मेहरबानी समज. पण मॅडम, मी काहीच केलं नाहीये. Shut up. तुझी लायकी आणि हेतू मी बरोबर ओळखले. तू कशी आहेस ना हे मला चांगलंच कळतंय. नाही, आधी मला जरा डाऊट होता, पण आता माझी खात्री पटली की तू देवांश बरोबर लग्न फक्त आणि फक्त पैशासाठी केलंस. देवांशच्या मनात स्वतःसाठी जागा निर्माण केलीस. घरातल्यांबरोबर खूप प्रेमाने वागू लागलीस, हो की नाही? भैरवी, भैरवी भैरवी हे असं बोलून बोलून ना नेहमी मला गप्प करत आलाय तुम्ही. पण यावेळी नाही. यावेळी ना ही खोटारडी आहे याचं प्रूफ आहे माझ्याकडे. त्यामुळे आता मी काही गप्प बसणार नाही. सतत आम्हाला त्रास दिलास, देवांशला मनस्ताप दिलास. तो बिचारा त्याच्या रूम मध्ये बसलाय, त्याच्या मनावर घाव केलायस तू. तू का आलीस का आमच्या घरात? आमच्या या घराची शांती भंग करण्यासाठी, आम्हाला त्रास देण्यासाठी? जितकं आमचं वाईट करतेस ना तेवढं तुझंही वाईट होईल, लक्षात ठेव. बास करा ताई. अहो, सून आहे ती आपली आणि तुम्ही तिला शाप देताय. काय कसली सून? ही काही माझी सून बिन नाहीये. मी हिला आधी सून मानलं नव्हतं आणि आताही हिला सून मानणार नाही. तू काय बघत बसलीयेस? बॅग जड आहे ना तुझी, मग निघ ना घरातून. माझ्याकडून अपमान करून घ्यायला खूप मज्जा येते का तुला? चल ग, वेळ नको वाया घालवू. थांबला, निघ घरातून, चल. सई, आई प्लीज, मला अडवू नका, मला जाऊ द्या. Now that's called a plan. ए, काय डोळ्या बिळ्या काय मारत बसते? ती निघालीये, गेली नाही अजून. जा सरळ. कधी झोपायचं, कधी संपणार हे?
Control yourself, Devansh. Control yourself. आज जर मी परत सोडणं थांबवलं ना तर त्यांना परत तो अपमान सहन करावा लागेल या घरात. जी चूक त्यांनी केलीच नाही त्याची शिक्षा त्यांनी का भोगावी. आणि घरातले काही बोलले नाही ना तरी त्यांच्या डोळ्यातले प्रश्न साईंना दिसतील त्याची उत्तर त्यांना द्यावी लागतील. का सई अशी लाईफ डिझाईन करत नाही. मला तर निगेटिव्हिटी पासून लांब ठेवणं खूप गरजेचं आहे. मला माहिती आहे सई मी जे काही वागतोय ते खूप चुकीचं आहे. तुम्हाला त्याचा त्रास पण होत असेल वाईट वाटत असेल माझा राग सुद्धा येत असेल पण हे सगळं मी फक्त तुमच्या भल्यासाठी करतोय. सॉरी. विक्रमची जी काही नाटकं आहे ना ती सगळी थांबवायची. मला रोज या घरात स्वतःला प्रूव्ह करून देण्याची काहीच करा म्हणून दूर पाठवतोय तुम्हाला माझ्यापासून. मला या घरात होणारा त्रास मला नाही सहन. विक्रमचा जो काही विषय आहे पूर्णपणे संपवणार मी काहीच केलं नाहीये हे सगळ्यांना प्रूव्ह करून देणार. आणि मगच या घरात मानाने तुम्हाला परत घेणार. परंतु मी जे काही करतोय प्लीज समजून घ्या. सॉरी सॉरी. सई ऐक ना ग. सई ऐक ना प्लीज बहिणी. प्लीज थांब. हे बघ तू तुझ्या सासूचं ऐकू नकोस हवं तर पण तुझ्या आईचं तरी ऐकशील. आई म्हणतेस ना मला मग आईचं ऐकणार नाही बाळा. प्लीज थांब ना बाळा. अगं नवरा बायकोची भांडणं होतच असतात. संसार म्हटलं की भांड्याला भांड लागतं पण एक जोडीदार चिडला तर दुसऱ्यांनी समजुतीने घ्यायचं असतं. देवांचं म्हणणं नको ना मनाला लावून घेऊ प्लीज. जर माझ्याशी बोलले असते ना तर मी इतकं मनावरही घेतलं नसतं. समजून घेतलं असतं त्यांना. मला वाईट याचं वाटतंय की सर माझ्याशी एकही शब्द बोलले नाही. त्यांनी माझ्याशी न बोलता मला समजून न घेता थेट निर्णय घेतला आणि तो मला न सांगता अंजलीकडे निरोप पाठवला की मी इथून निघून जावं म्हणून. याचा अर्थ काय होतोय की सरांना माझं तोंडही बघायचं नाहीये आणि त्यांना माझ्याशी बोलण्याची सुद्धा इच्छा नाहीये. नाही ग. करेक्ट. तुला या वेळेला त्याच्या मनात नक्की काय आहे ते बरोबर कळलंय. नाही तसं नाहीये भैरव. हे बघ देवांश आपल्या कोणाशीच स्पष्टपणे बोललेला नाहीये. कदाचित तो म्हणजे बोलण्याच्या मनस्थितीत नसेल. हे बघ सई तू आत्ता जाऊ नकोस. आपण देवांशी नंतर शांतपणे बसून बोलूया ठीक आहे. तू नको जाऊच आत्ता. हो बरोबर बोलताय तुम्ही. आम्ही परत एकदा बोलतो देवांशी. आम्ही समजूत घालतो त्याची. चला वहिनी अगं काय लावलंय हे. त्याच्याशी बोलायला हवं. मी जाऊन बोलते आपण जाऊन बोलूया. तो काही 4-5 वर्षाचा लहान मुलगा नाहीये. त्याला स्वतःचे डिसिजन स्वतः घेता येतात. एवढा मोठा बिझनेस हँडल करतो तो. बिझनेसचे एवढे मोठे डिसिजन्स घेतो. एकट्यानेच घेतो तो. त्याला कोणाची मदत नाही लागत त्यात. हा आता एक डिसिजन घेण्यात चुकला तो पण खरं तर त्यात त्याचीही चूक नव्हती. कारण तो डिसिजन घेण्यासाठी काही लोकांनी त्याला भरीस पाडलं होतं. मग काय लग्न केलंय तर लग्न निभावतोय. नाही तुम्हा सगळ्यांचा आदर म्हणून त्याने लग्न निभावण्याचा प्रयत्नही केला पण आता त्याला असह्य होतंय सगळं. आणि आत्ता कुठे त्याने लग्न मोडायचा निर्णय घेतलाय तर तुम्ही त्याच्या डिसिजनचा रिस्पेक्ट का नाही करत? ताई लग्न हे 7 जन्मांचं नातं असतं. नवरा बायको मध्ये जी काही भांडण होतात गैरसमज होतात ते एकमेकांसमोर बसून सोडवायचे असतात. अशी तडकाफडकी निर्णय नसतात घ्यायचं. ताई तुमचं मला माहिती
पण आज देवांश जे काही वागलाय ना ते मला तरी अजिबात आवडलेलं नाही. सई, जानकी काकू करेक्ट बोलतात. दमलीस का? तू खाली का बसतेस? मग इथं वरती येऊन बस ना. अरे राहू दे, खालीच बरं वाटतं. अगं काय वंच, झोपायची तयारी का? अगं एवढ्यात कुठे वहिनी, बोल ना काय झालं? अहो तिकडे ओटा काहीच आवरला नाहीये तुम्ही, पसारा तसाच पडलाय ओट्यावर. हो आवरते, 5 मिनिटं बसली. अगं बंच, तुम्हाला माहितीये ना मला किचन एकदम चकाचक लागतं आणि जेवायचे तेव्हा आवरून टाकायचं. ओ वंच, हातासरशी कशाला कामं टाळत असता तुम्ही? ए, ते टाळटाळ वगैरे काही करत नाही. दमले म्हणून जरा 5 मिनिटं बसली फक्त. मधू, आणि तुला जर का स्वच्छतेचा एवढा पुळका असेल ना तर जा की तू आवर. अहो केलंच असतं हो, पण जरा वाकलं की माझ्या कमरेत उसण भरते, माहितीये ना तुम्हाला. मी तरी कोणाला विचारतेय, बायकोबद्दल काहीतरी काळजी आहे का तुम्हाला? नाही, बहिणीचं नख जरी दुखलं तरी धावाल लगेच. हॅलो, हा बोल ग. बरं झालं फोन आला तुला, नाहीतर बडबडत बसली असती इथंच. काय रे मधू तू पण, बोल का. ग सॉरी सॉरी, बोला बोला बोला. मी कोणासमोर तरी होते, बोलू शकत नाही. बोला. तुझी भाची पोचली का घरी? सई तिथे नाही, नाही आली आहे. ताई थांब, मी बघतो. आली आली आली. मग आता तू काय करायचंयस हे मी तुला वेगळं सांगायची गरज नाहीये ना? हो हो. गुड. सई काय ग? सई, सई अगं अशी अचानक कशी आलीस? फोन नाही केलास? जावई बापूंची तब्येत बरी आहे ना? सई अगं अशी अचानक कशी आली? तुला आता त्यांच्या जवळ असायला हवं होतं. मी हे काय बॅग वगैरे घेऊन आलीस रात्रीच्या वेळी? सई अगं काय झालंय बाळा? आई, सई बाळा, सई अगं काय झालं? सई काय झालं सांग ना, माझा जीव घाबरा घुबरा होतोय ग. सॉरी सई, बट देवांशला तू त्यांच्या लाईफ मध्ये नकोयस आता. त्यांनी सईला कायमचं माहेरी जायला सांगितलंय. असं वागले जावं बापू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. अगं जाऊ बापू किती समजूतदार आहे. त्यांनी असा निर्णय घेतला म्हणजे? अहो समजूतदार असले म्हणून काय अंत पाहायचं? त्यांनी किती विश्वास दाखवला हिच्यावर, पण हिने काय केलं? फसवणूक केली त्यांची. तिने काही फसवणूक वगैरे केलेली नाहीये. त्यांचा काहीतरी गैरसमज झाला असेल. काही गैरसमज नाही, मला चांगलं माहितीये, मी चांगली ओळखते ही. आलमुंडी पाताळ धुंडी एक नंबरची. इतकी वर्ष आपल्या घरात राहिली तर आपल्याला नाही कळलं हिने बाहेर काय उद्योग केलेत ते. जागीरदारांना काय कळणार आहे? मी काही केलेलं नाहीये. असं कसं केलं नाही? एक नवरा असताना दुसरा केला, अजून काय बाकी राहिलं? माझ्यावर ओरडू नका. जिने चूक केली आहे ना तिला ओरडा. माझ्या अंजलीने चूक केली होती तेव्हा तिला घरातही घेतलं नव्हतं तुम्ही. आणि आता ही चूक नाही, मोठं पाप करून आलीये, तरी हिची कड घेताय. हा कुठला न्याय? आणि काय काय सई, बाई तू तर बुलेट ट्रेन पेक्षा पण फास्ट निघालीस. माझ्या अंजलीने लग्नात माती खाल्ली तेव्हा चान्स मारून डान्स केलास तू. देवांश रावांची लग्न करून मोकळे झालीस. वर मी किती त्यागी, मी किती महान असंही दाखवलंस.
आणि आता एक नवरा असताना दुसरा नवरा केलास. ललिता तोंड बंद कर. तिथं आधीच ती मुलगी किती दुःखात आहे, आणखीन का त्रास देतेस तिला? तुझ्या जिभेला आवर घाल. बरोबर, मला मारून मला गप्प करालो तुम्ही. पण हे जे आजूबाजूची 10 माणसं आहेत ना, ती 10 तोंडांनी बोलतील तेव्हा त्यांना कसे गप्प करणार आहात? काही नाही हो, ही माझ्या मुलीच्या सुखाच्या आड आली ना, म्हणून आज तिला हे दिवस दिसतायत. सई मला सांग, अंजलीला का नाही आणलंस बरोबर? मामा, या सगळ्यामध्ये तिची काय चूक आहे? प्रश्न चूक का बरोबर हा नाहीये. तू इथं असताना ती तिचं असणं मला काही पटत नाही. मी जातो आणि अंजलीला घेऊन नाही मामा, नको. अंजली सुधारली आता, आधी सारखी नाही राहिली ती. मान्य आहे, मागे तिच्या हातून ज्या काही चुका झाल्या त्याचा खूप पश्चाताप झालाय तिला, आणि आता ती स्वतःमध्ये बदल सुद्धा करते. हे बघ, ती जर इथे आली ना तर सोसायटीतले लोक तिला शांततेत नाही राहू देणार. उलट ती तिकडे आहे तर शांततेत राहील ना. प्लीज तिला तिकडेच राहू दे. बरोबर बोलतीये सई. ओ मागे आठवतंय ना, आपण पोलीस स्टेशन मधनं अंजलीला घेऊन आलो होतो तेव्हा सोसायटीतल्या लोकांनी कसा गराडा घातला होता ते. बाई, ती धावूनच आले होते अंगावर, तिला खाऊ की गिळू असं केलं होतं. नाही नाही बाई, नको. जागीरदारांकडे आहे ना अंजली, तेच बरोबर आहे, तिथेच सुरक्षित राहील ती. बरोबर बोलतेस सई तू. अरे वा 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 वा. म्हणजे सई अंजलीच्या बरोबर चांगली वागली तर चांगली, नाहीतर बाई बरोबर ना. एक शब्द बोलू नको, शब्द आधी काय तू हातच जा. चल निघा. सई बघ, तू अजिबात काळजी करू नको, सगळं काही नीट होईल. पांडुरंग आहे तुझ्या पाठीशी. चल निघ. सई, सई, I love you. हाय सई, हा, ये. कुठे? ये इकडे ये. ये, बस बस. आता काय करणार आहेस? काही नाही, नेहमीच. साई, मी तुझ्या डोक्याला तेल लावून दिलं की तुला शांत वाटतं ना? हो, शांत वाटतं. पण मनाचं काय ग? माझं मन आज काही केलं शांत होणार नाही, त्याचं काय करू मी? अगं, उलट अशाच कठीण प्रसंगी डोकं शांत ठेवायचं असतं. वादळ आलं म्हणून इथे तिथे पळून नुसतं जायचं, तर डोकं शांत ठेवून, मन स्थिर ठेवून नीट विचार करायचा आणि परिस्थितीला सामोरं जायचं. मग आडोसा सापडतो, मार्गही सापडतो. हळूहळू वादळही शांत व्हायला लागतं. सई, तुला माहितीये माझ्या संसाराची अशी वाताहत का झाली ते? हे मला सोडून गेले तेव्हा मी विचार करत राहिले, माझं काय चुकलं? 2 छान गोंडस मुलं झाली, संसार नीट चालू होता, पण भरल्या ताठावरून उठून जावं तसं हे भरल्या संसारातून निघून गेले. मग हळूहळू माझ्या लक्षात यायला लागलं, कदाचित आयुष्याकडून, माझ्याकडून त्यांच्या काहीतरी वेगळ्याच अपेक्षा असतील. पण मी साधी बाई,
आपलं घर, संसार, मुलं बाळ हेच माझं विश्व. माझंच चुकलं. मी जर त्यांच्याशी मोकळेपणाने बोलले असते ना तर हा गुंता सुटला असता. सई, मी जी चूक केली ना ती तू नको करूस. देवांश रावांना समजून घे ग.